आज आपण जसं सोयाबीनचं मार्गदर्शन आपण ऐकलं त्याच पद्धतीनं दत्तात्रय पवार हे आपल्याला लिंबू शेती कशा प्रकारे करावी, त्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे करावं हे आपल्याला त्यांच्याच तोंडून आपलं मार्गदर्शन ऐकायचं आहे. सर त्यांना माहिती सांगायला. लिंबू शेती हे आपण 2016 मध्ये हे लिंबूची लागवड केलेली आहे. तर फेब्रुवारीमध्ये 2016 साली आपण या लिंबूची लागवड केलेली आहे. तर आपला उद्देश एवढाच की एखादा एकर आपण फळबाग घ्यावी व त्याच्यातून अनुभव घेऊ या गोष्टीसाठी आपण लिंबू फळबाग केलेली आहे. 2016 पासून आम्ही 3 वर्षापर्यंत यांच्या लिंबूमध्ये आंतरपीक घेतलं व नंतर आम्हाला 3 वर्षानंतर थोडा एखादा टनापर्यंत आम्हाला पहिल्या वर्षी माल मिळाला व तिथून 4-5 वर्षानंतर आम्हाला 5 टनापर्यंत माल गेला. तर आज भरपूर माल आम्हाला निघत आहे. तर 6 ते 7 टनापर्यंत आपल्याला यावर्षी लिंबूचं माल निघणार आहे. तर आपण 2016 पासून जे लिंबू लागवड केली, आज आपल्या लिंबू बागेला 8 वर्ष फेब्रुवारीमध्ये पूर्ण होणार आहे. तर आज आपण लिंबू उन्हाळ्यामध्ये भाव भरपूर राहतात, 100 रुपये किलोपर्यंत. आज लिंबूचा भाव 40 रुपये किलो आहे. 40 रुपये जरी किलो असेल तर माल आपला एकदम नंबर 1चा व भरपूर निघत आहे. आणि लिंबूला खर्चा म्हणजे फक्त आपण उन्हाळ्यामध्ये त्याचं नियोजन म्हणजे गावरान खत टाकणे, जूनच्या पाऊस पडल्यानंतर गावरान खत टाकणे व 1-2 फवारण्या करणे, महिन्याला एखादी रेग्युलर फवारणी बुरशीनाशक कीटकनाशकाची करणे. अशा प्रकारे ही लिंबूचा आम्ही 5 वर्ष झाले माल घेत आहे. या वर्षी आम्हाला रेटही चांगली मिळाली व मालही सुंदर मिळाला आणि क्वालिटी सुद्धा बेस्ट आहे. आता हे जे आता तुम्ही जे लिंबू लागवड केली, किती क्षेत्र आहे तुमचं लिंबू? आपलं लिंबू क्षेत्र 1 एकरवर आपण केलेलं आहे. 106-7 झाडं बसलेली आहेत लिंबू. 20 बाय 20 वर आपण लिंबू लागवड केलेली आहे. तर आज 20 बाय 20 अंतर ही पूर्ण मिळून गेलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही लागवड करणार होतो ही 20 बाय 20 अंतर जे आहे ते खूप वाटत होतं, पण आज आम्हाला असं हे सुद्धा अंतर कमी वाटू लागलं. तर याचं अंतर कमीत कमी 25 बाय 25 फुटापर्यंत तरी असावा हे माझं म्हणणं आहे. शेतकऱ्याला जरी लागवड करायची असेल तर इथून पुढं आपल्या जमिनीची सुपीकता बघून लिंबूची लागवड करावी, जास्तीत जास्त अंतर ठेवावं. आता हे जे तुम्ही जे जमीन आहे मुरमाड दिसत आहे, ह्याच्या म्हणजे लिंबू लागवडीच्या अगोदर काय पीक घेत होता त्याच्यात? आम्ही इथं आपले जे पहिले सोयाबीन, तूर हेच पिकं घेत होतो. त्यानंतर आपण लिंबू लागवड पारंपरिक पिकातून समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्यामुळं आपण लिंबू काहीतरी वेगळं करावं म्हणून लिंबू शेतीकडे वळलात आणि अतिशय सुंदर अशी बाग या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे आपण याचं संगोपन केलेलं आहे. आणि हे जे मार्केट आहे हे लोकल मार्केट आहे का व्यापारिक? पूर्ण लोकल मार्केट. आमचे लिंबू जे आहेत ते जाग्यावरून व्यापारी घेऊन जातात किंवा आपण जरी त्याचा माल पुढं मार्केटला ते दिले तर त्याची विक्री योग्य दरामध्ये व लवकर होते. एक पडून राहणार वाण नाही लिंबू म्हणजे आपल्याला समाजामध्ये बारमाही लागणारं जे वस्तू आहे, पीक आहे ते म्हणजे लिंबू. 12 महिने चालणारं फळ म्हणजे लिंबू. इतर मोसंबी म्हणजे संत्री वगैरे कशामुळे काय नाही, वातावरण आपल्या सूट होणार नाही असं आपण लागवड काही केलेलं नाही, पण वातावरण सूट होणार नाही असं ऐकल्यामुळे आपण काही मोसंबी संत्र्याचं काही नियोजन केलेलं नाही. ह्यामध्ये सुद्धा एक आपण शेवगा पीक बी घेतलेलं दिसत आहे. सुरुवातीला आम्ही जे आंतरपीक 2 झाडामध्ये शेवगा पीक घेतलं त्यापासून आपल्याला 5 टनापर्यंत माल मिळाला होता. पण शेवग्याचे पण झाडं 110-15 पर्यंत असंच केलं. मग शेवगा पण याच्यात सुरुवातीला जर आंतरपीक म्हणून घेतलं तर चांगलं. आता तरुण शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाच्या मागं न लागता आपण काय संदेश द्याल या लिंबू लागवडीच्या माध्यमातून? आपण जी यशस्वी प्रयोग केलेला शेतीवरती आहे, आपण म्हणजे तरुण शेतकऱ्यांना काय आपण मार्गदर्शन कराल या माध्यमातून? प्रत्येक शेतकऱ्याला माझं एकच सांगणं आहे, जर आपली 5 एकर जमीन जर असेल त्यामध्ये आपण पाण्याच्या नियोजनासाठी आस्त्रीकरणाचे तळे म्हणजे वॉटर बँक ते तळे घ्यावे. 100 बाय 100, 150 बाय 150. एखादा 1 एकरचे तळं राहू द्यावं. 1-2 एकर फळबाग राहू दे, त्यामध्ये एखादा 1 लिंबूचा समावेश राहावा. कारण लिंबू ही कुठल्याही रोगाला बळी न पडणारं पीक व सरळ आहे. एखादी फवारणी नाही केली चालतंय, एखादं खत नाही टाकलं चालतंय, पण लिंबू ही 12 महिने चालणारं फळ आहे आणि त्याला रेट ही 12 महिने चांगले राहत आहेत. 40 रुपये रेट म्हणजे काही कमी रेट नाही आणि कमी खर्च आहे. आता वार्षिक जे उत्पादन यामधून निघतंय एकरी तुम्हाला, तर किती हजाराचं निघते ना? म्हणजे आपल्याला वार्षिक जर उत्पन्न याचं या वर्षी जर धरलं तर आमचं 2.5 ते 3 लाख रुपयापर्यंत उत्पन्न चाललेलं आहे.
तर इथून पुढचं जे आमचं नियोजन असेल तर ते उन्हाळ्यामध्ये बहार धरायचं चाललं आहे. आणि बहार मोठा धरायचा आणि त्याचं नियोजन खता पाण्याचं आता आमचं चालू आहे करून घ्यायचं आणि जास्तीत जास्त लिंबू उन्हाळ्यामध्ये कसा येईल हे आमचं नियोजन चालू आहे. लिंबू उन्हाळ्यामध्ये खूप रेट असल्यामुळं त्या वेळेला पैसे होतात, त्यामुळे आम्ही इथून पुढचं नियोजन हे उन्हाळी लिंबूचं करतो. किती ऋतूमध्ये तुम्हाला याचा भार धरता येते म्हणजे फळधारणा करता येते? हे लिंबू ही 12माही पीक आहे, पण 12माही पीक जरी असलं तर आपल्याला कोणता बहार कमी घ्यायचा व कोणता जास्त घ्यायचा तर आपण हे ठरवू शकतो आणि त्या नियोजनावर आपण लिंबूचा इथून पुढचा बहारही आपल्या नियोजनानुसारच करत आहे.